जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एका नवीन जॉबबद्दल माहिती घेणार आहोत, परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनही प्रेस करत चला, व्हिडिओला शेअर करत चला, त्यामुळे इतरांनाही नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील। चला तर मग सुरुवात करूया। नोंदणी व मुद्रांक विभाग, महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय। तळमजला नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, पुणे येथून ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये ग्रुप ड शिपाई या पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे। तर ही सरळ सेवेने पदभरती करता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर तुम्ही इथे ऑनलाइन अप्लाय करू शकता। तर इथे जाहिरात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता पात्र असणाऱ्या म्हणजे उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। सरळ सेवेने भरावयाच्या पदाकरता इथे ही वेबसाईट दिलेली आहे। या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत। उमेदवारांनी या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे या संकेतस्थळावरील ही जाहिरात वाचून अर्ज सादर करावेत। ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत। इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। इथे ही ग्रुप डी ची शिपाई पदाकरता जाहिरात निघालेली आहे, त्याबद्दल आपण इथे माहिती घेऊया। ऑनलाइन अर्ज करण्याचे इथे वेळापत्रक दिलेलं आहे। ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 22/4/2025 आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 10/5/2025 असा सांगण्यात आलेला आहे। ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 10/5/2025 दिलेली आहे। ऑनलाइन परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी 7 दिवस इथे वेबसाईटवर तुम्हाला कळवण्यात येणार आहे। ऑनलाइन परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातूर, मुंबई आणि कोकण विभागातील खालील नमूद विविध शहरांमध्ये केले जाईल। उमेदवारांनी निवड केलेल्या परीक्षा केंद्रात कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। इथे परीक्षा केंद्रांची नावे दिलेली आहेत। अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, पुणे, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, यवतमाळ, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भंडारा, चंद्रपूर, नाशिक, परभणी अशा प्रकारे इथे तुम्ही पाहून घ्या। परीक्षा शुल्क खुल्या उमेदवारांसाठी 1000, मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900, अनाथ उमेदवारांसाठी 900, माजी सैनिक, दिव्यांग, माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील। फक्त ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारले जाईल। परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाइन चलनाची पावती प्रत ही ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्रांच्या तपासणीच्या वेळी सादर करायची आहे। अर्ज भरणे व सादर करण्याबाबत इथे महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। अर्ज भरण्यापूर्वी इथे लिंक दिलेली आहे, या लिंकवर जाऊन जाहिरात संपूर्ण वाचायची आहे। त्यानंतर अर्ज सादर करताना काही तुम्हाला अडथळे आले तर तिथे टोल फ्री क्रमांक सुद्धा दिलेले आहेत। त्या PDF मधून तुम्ही ते क्रमांकावर फोन करून माहिती घेऊ शकता। तर प्रोफाईल निर्मिती आणि अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती दिलेली आहे। ibpsonline.ibps.in IGRCSFEB25 या संकेतस्थळावर वापरकर्त्याने प्रोफाईल निर्मिती करायची आहे। क्लिक आणि नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे। ईमेल ID वगैरे तिथे द्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला लॉग इन पासवर्ड मिळेल, त्यानुसार तुम्ही तिथे अर्ज करायचा आहे। जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल तर सेव्ह आणि नेक्स्ट करून टॅब निवडून आधीच एंटर केलेला डेटा जतन करता येऊ शकतो। ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज व्यवस्थित तपासून पाहायचा आहे। परीक्षा शुल्क हे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड्स इत्यादीद्वारे भरू जाऊ शकते असं सांगितलेलं आहे। स्वाक्षरी ही काळ्या शाईच्या पेनने पांढऱ्या कागदावर करायची आहे। इथे फोटोची साईजसुद्धा सांगितलेली आहे, त्याप्रमाणे फोटोची साईज कमी जास्त करून तिथे फोटो अपलोड करायचे आहेत। कागद पडताळणी वेळेस विविध कागदपत्रे इथे प्रमाणपत्रे सादर कशी करायची आहेत, त्यासाठी इथे प्रमाणपत्र काय लागणार आहे त्याची माहिती दिलेली आहे।
अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, वयाचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल तर त्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, महाराष्ट्रातील राज्याचा रहिवासी असेल तर त्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, पदवीधारक किंवा अंशकालीन असल्याचे प्रमाणपत्र, तसेच जर मॅरेज झालेलं असेल, नावात बदल झालेला असेल तर त्याचे प्रमाणपत्र तिथे तुम्हाला सर्व लागणार आहेत. आवश्यक शैक्षणिक पात्रता इथे काय असणार आहे, ही सरळ सेवेने भरावयाच्या शिपाई पदासाठी उमेदवार हा किमान माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच SSC पास असला पाहिजे. उमेदवाराला किमान 15,000 ते 47,600 इथे पे स्केल असणार आहे. तसेच इथे वयोमर्यादा सांगण्यात आलेले आहेत. खुला प्रवर्ग 18 वर्ष, तसेच मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष, दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष, माजी सैनिकांसाठी इथे सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे. ती PDF मध्ये तुम्ही वाचून घेऊ शकता. इथे शिपाई या पदासाठी जी एक्झाम होणार आहे त्यासाठी इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, मराठी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25, कमाल गुण 50 आणि तुम्हाला 30 मिनिटाचा प्रत्येक सेक्शनसाठी इथे वेळ असणार आहे. 1 गुण 200 असणार आहेत आणि कालावधी 120 मिनिटं असणार आहे.